नमस्कार, मी अरुणा सुरेश कुलकर्णी. माझ्या गीता अभ्यास या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. या चॅनलवरून सुरू केलेलं दुसरं सत्र जीवनासाठी गीता, त्याचा पुढचा पाठ आता घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. आजच्या पाठाचा श्लोक आहे 6व्या अध्यायातील 32वा श्लोक. 6वा अध्याय 32वा श्लोक. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. आणि याचा अर्थ आहे, जो आत्मौपम्य बुद्धीने सर्वत्र सम पाहतो, जसे सुख तसे दुःख तो योगी थोर मानिला. आपल्याला आधीच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी ध्यान लागण्यासाठी आपण शरीराची अवस्था कशी चांगली ठेवली पाहिजे आणि त्याच्यासाठी आहार विहार कसा आपल्याला आवश्यक आहे, त्याकडे कसं लक्ष देणं आवश्यक आहे, आणि निरामय आपल्याला निरामय आरोग्य निरामय मन पण देईल, आणि मग सगळी त्या ध्यानयोगाची पूर्वतयारी आपली होईल. तर मग आता इथे भगवंत काय सांगतायत की आत्मौपम्यानं सर्वत्र समं पश्यति अर्जुन. आता ह्या श्लोकाच्या अर्थाच्या आधी आपण आधीचा श्लोक बघूया. आधीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितले की सर्वभूत स्थितयो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. म्हणजे काय, सर्वभूत स्थितयो मां म्हणजे जो भगवंत सगळ्या भूतमात्रांमध्ये स्थित आहे, त्याला कसं भजतात. भजती एकत्वमास्थितः म्हणजे ऐक्य भावामध्ये स्थिर होऊन, तो आणि मी कोणी वेगळे नाही आहोत अशा प्रकारे विचार करून ऐक्य भावामध्ये स्थिर होऊन भगवंताशी युक्त होऊन त्या योगाने मग ते त्या भगवंताला भजतात. आणि मग त्यामुळे असे महात्मे असे थोर लोक जे आहेत ते सगळं काही करत असतात. सर्वसामान्य माणसासारखे त्यांचे व्यवहार चालू असतात, लौकिक प्रापंचिक, आणि त्या सगळ्यांमध्ये सुद्धा ते काही वेगळे विशेष आहेत असं आपल्याला त्यांच्या आचरणावरून वाटत नाही. इतकं ते सामान्य माणसासारखं राहतात, परंतु त्यांचं सगळं अधिष्ठान त्या भगवंताचं असतं आणि मनामध्ये तो भगवंत असतो आणि सदा सर्वदा त्या समभावामध्ये ते स्थिर झालेले असतात. त्यामुळे ते व्यवहार करत असून सुद्धा, सगळी कर्म करत असून सुद्धा त्यांना कर्माचं बंधन लागत नाही, आणि मग तो योगी म्हटला गेलेला असं भगवंतांनी सांगितलं. तर मग आता तसा योगी कशी दृष्टी ठेवतो हे इथं महत्वाचं. पहिल्या ओळीमध्ये भगवंत काय सांगतात की आत्मौपम्यानं सर्वत्र समं पश्यति अर्जुन म्हणजे सगळीकडे समभावाने जो बघतो, आणि त्याची दृष्टी कशी आहे तर आत्मौपम्य. आत्मौपम्य दृष्टी म्हणजे काय की मी आणि तो असं कोणी वेगळे नाही आहोत. सगळ्यांमध्ये भगवंताचा एकच अंश आहे, तोच आत्मा सगळ्यांमध्ये आहे, आणि त्या आत्म्याशी माझं जे सगळं नातं आहे ते सगळीकडे सारखंच असलं पाहिजे असा तो समदृष्टी समभाव त्याच्या मनामध्ये नेहमी असतो. म्हणजे मला जी सुख दुःख होतात, देहाची सुख दुःख देहधारी माणसाला सगळीकडे सारखीच आहेत, तर मला जी सुख दुःख आहेत, माझे जे अनुभव आहेत सुख दुःखांचे, तसेच त्याचे पण असतील. म्हणजे दुसऱ्या बाजूने विचार करणं, प्रत्येक गोष्टीमध्ये तो ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये मी असतो तर मी कसा वागलो असतो, त्याच्या जागी मी असतो तर मी कसा वागलो असतो, अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये तो समोरच्याचा विचार करतो आणि प्रत्येक ठिकाणी भगवंताचंच अस्तित्व पाहतो. त्यामुळे काय आहे की त्याची सगळीकडे समदृष्टी आहे. म्हणजे उच्च नीच काही नेणे भगवंत हे जे आपण म्हणतो, तो भगवंताचा भाव त्याच्यामध्ये आहे की समविषम उच्च नीच भेदभाव अपपरभाव हा सगळा त्याच्यामध्ये नाहीच आहे. सगळ्यांकडे समदृष्टीने पाहणारा तो आहे. म्हणून मग तो काय आहे की सगळीकडे वावर असतो, त्याचा व्यवहार करतो, लौकिक सामान्य माणसासारखा राहतो, परंतु प्रत्यक्ष त्याचं मात्र भगवंताशीच नातं जुळलेलं असतं. म्हणजे जसं नरहरी सोनार म्हणतात ना की देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार, ते फक्त भगवंताच्या नामाचं गुणगान आणि त्या सगळ्या चांगल्या विचारांशी विवेकाशी ते इतके चांगले जुळलेले असतात की त्याचाच प्रचार आणि त्याचाच प्रसार करण्यासाठी ते आपलं सगळं आयुष्य व्यतीत करतात आणि त्याच भावामध्ये ते सतत राहतात. त्यामुळे कोणीतरी परका आहे आणि कोणीतरी मी हा आपला आहे अशा प्रकारचा भावच त्यांच्या मनामध्ये नसतो. म्हणून मग ते काय भजती एकत्वमास्थितः म्हणजे सगळीकडे ऐक्यभावाने स्थिर झालेले असतात आणि ती समदृष्टी त्यांची सगळ्यांकडे बघण्याची आहे. म्हणजे काय की ती तुलना जी आहे नेहमी आपल्या व्यवहारामध्ये ती आपल्याला ती समदृष्टी ठेवू देत नाही. म्हणजे समविषम आपल्याला कशामुळे वाटतं की आर्थिक परिस्थिती त्याची माझ्यापेक्षा जास्त चांगली आहे,
विद्वत्ता त्याची माझ्यापेक्षा जास्त चांगली आहे, किंवा सामाजिक परिस्थिती त्याची सगळी कौटुंबिक परिस्थिती आणि त्याला मिळणारी सगळी सुख ही सगळी माझ्यापेक्षा जास्त आहे, ही तुलना करून आपण नेहमी दुःखी होत असतो. परंतु खरं मग प्रत्यक्ष बघताना तशीच परिस्थिती असते असंच काही नाही. आपल्याला ते तसं वाटत असतं म्हणून ते खरंच असतं असं काही नाही, ते योग्यच असतं असंही नाही. म्हणजे पुष्कळ वेळेला आपण जो विचार करत असतो तो आपल्या स्वतःशी संबंधित आणि स्वतःपुरता करत असतो, परंतु समोरच्याच्या दृष्टीने तो विचार केला जात नाही, त्यामुळे मग आपल्याला तसं वाटत असतं. म्हणजे एखादा श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे बघताना मग ह्याच्यासारखं बंगला, गाडी, नोकर चाकर सगळं पाहिजे आणि मग ह्याला काय कमी आहे कशाची, असं सगळं जे आपल्याला वाटत असतं, तर प्रत्यक्षामध्ये तो सुखी असतोच असं काही नाही. अनेक आधिव्याधींना त्यांनी निमंत्रण दिलेलं असतं आणि त्या सगळ्या श्रीमंतीमध्ये सुद्धा त्याला सुखासमाधानाची झोप मिळत नाही. ती शांत झोप त्याच्या नशिबामध्ये नसते, कारण त्यांनी सगळं आपलं आरोग्य त्या संपत्तीच्या मागे धावताना घालवलेलं असतं. मग खरा कोण सुखी आहे? की मला जर शांत झोप लागतेय, मला सगळे माझे जे व्यवहार आहेत ते नीटपणे करता येत आहेत, माझ्यामध्ये शारीरिक काही वैगुण्य नाहीये, किंवा माझ्यामध्ये मानसिक शांती आहे, तेवढा बौद्धिक पण माझा विचार करण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये, मग खरा कोण सुखी आहे? तो एक का मी आहे? ही जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा तो आत्मौपम्य भाव आपल्यामध्ये येतो. म्हणजे तो आणि मी कोणी वेगळा नाही आहोत. आणि प्रत्येक वेळेला तुलना करण्याची जी वृत्ती असते ती आपली बदलत जाते. आणि त्यामुळे मग काय होतं की पुष्कळ वेळेला खरी परिस्थिती कशी असते की एखादा गरीब झोपडीत राहणारा माणूस आहे, तो सुद्धा सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त सुखी असतो, कारण त्याला शांत समाधानाची झोप लागते. तो जे काय कमवतो आर्थिक दृष्टीने ते सुद्धा नीतिमत्तेने कमवतो आणि जेवढं आहे तेवढ्यामध्ये तो अत्यंत समाधानी असतो. त्याच्या गरजाच कमी असतात, त्यामुळे त्याला खूप जास्त अपेक्षा पण नसतात. म्हणजे मग सुखी कोण आहे, गौण कोण आहे, हे आपण आपल्या दृष्टीने जे विचार करतो ते सगळे नेहमी योग्यच असतात असं नाही. तर मग त्या दृष्टीने आपण जर दुसऱ्याच्या दृष्टीने विचार करायला लागलो, समोरच्याच्या मनाचा विचार केला, की मग आपल्याला जी सुखदुःख होतात, मला ज्या कारणामुळे सुखदुःख होतात तशीच त्याला पण होत असली पाहिजेत, ही जाणीव मग आपली हळूहळू वाढायला लागते. आणि मग ती मंगल दृष्टी जी भगवंतांना अपेक्षित आहे की ती समदृष्टी पाहिजे, समभाव पाहिजे, सगळ्यांमध्ये सारखं पाहण्याची जी दृष्टी आहे, म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं तो सतत मनात भाव असला की मग प्रत्येक ठिकाणी भगवंताचंच अस्तित्व आहे हे समजून तो प्रत्येकाशी वागत राहील. आणि मग ती अत्यंत मंगल अशी त्याला सौंदर्य दृष्टी येईल, त्याच्या मनामध्ये सतत चांगला मंगल भाव असेल आणि विवेकाचीच म्हणजे जोडणी करून त्यांनी ती त्याच्याशीच मंथरणी केलेली आहे आणि त्या विवेकाशीच त्याचं नातं इतकं घट्ट जुळलेलं आहे की तो अविवेकी विचार किंवा कुठले तरी टोकाचे विचार तो कुठे करतच नाही. आणि मग सगळ्यांना स्वतःच्या सारखंच तो पाहतो, म्हणजे ती आत्मौपम्य दृष्टी त्याच्याकडे येते. बघा, पुष्कळ वेळेला आपल्याला आपण जे म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत, तर ते सगळं आपल्याकडे असतं आणि तरीही आपण सुखी नसतो. इतरांकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे आपल्याला ते दुःख वाटायला येत असतं. म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजेपुरत्या माझ्याकडे आहेत, माझ्याकडे काहीच नाहीये असं नाहीये, गरजेपुरतं सगळं आहे माझ्याकडे आणि त्यामुळे मी दुःखी स्वतःला समजण्याचं काही कारण नाही. ही जेव्हा जाणीव होते ती कधी होते की आपल्यापेक्षा खूप काही कमी असलेल्या माणसाकडे आपण बघतो त्यावेळेला, की दोन्ही हात नाही आहेत तरी सुद्धा ती मुलगी आनंदी राहते, ती पायाने काहीतरी विणकाम करते आणि आपले सगळे व्यवहार करते आणि आनंदी राहते. त्यावेळेला मग आपल्याला कळतं की आपल्याकडे सगळं असून सुद्धा आपण उगीच हुरहुर करत असतो आणि मनामध्ये झुरत असतो काहीतरी दुःखाने. तर ते जे म्हणजे ती दृष्टी जी यायला पाहिजे, ते भाव यायला पाहिजेत, ते जेव्हा येतील आपल्याला त्यावेळेला मग तशा दृष्टीने आपण त्या सामान्य जीवाकडे पण बघत राहू आणि मग ती जाणीव आपल्या मनामध्ये होत राहील. म्हणजे गीता ही दृष्टी कशासाठी द्यायचं ठरवते आपल्याला, की गीता माऊली ही त्या सगळ्या समाजाचं विषमता आणि समता ही सगळी नष्ट व्हावी आणि ती म्हणजे समता सगळीकडे यावी आणि जी विषमतेने सगळा समाज पोखरला गेलेला आहे ती सगळी नष्ट व्हावी, म्हणून मग गीता माऊलीची तळमळ आहे. मग ज्ञानेश्वर माऊलींची तळमळ कशासाठी आहे की सगळीकडे ईश्वर निष्ठांची मांदियाळी व्हावी असं त्यांना वाटतं. आता ईश्वर निष्ठ म्हणजे देवदेवच करणारे आहेत असं काही नाही, की ज्यांचं सगळं विवेकाशी घट्ट नातं जुळलेलं आहे आणि ते अगदी विवेकाने आणि विचारानेच प्रत्येक कर्म, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षणाला करत असतात. मग अशा लोकांची जर मांदियाळी निर्माण झाली, म्हणजे अशा लोकांचे संघच्या संघ निर्माण झाले, तर तो समाज किती छान होईल आणि मग ते वसुधैव कुटुंबकम हे जे स्वप्न आहे त्यांचं ते साकार होईल आणि सगळ्यांना एकमेकांविषयी
तो बंधुभाव राहील आणि परस्परांविषयी कोणालाच वैर किंवा द्वेष, आकस आणि सूडबुद्धी अशी काही राहणार नाही. मग ही सगळी संतांची सुद्धा सगळी तळमळ ह्याच्यासाठीच आहे की अन्यायाविरुद्ध सगळ्यांनी पेटून उठावं, जनजागृती व्हावी आणि ते समाज सुधारक सुद्धा याच्यासाठी झटत राहतात. मग ही दृष्टी या श्लोकामधून आपल्याला ती गीता माऊली देते की समता ही समाजामध्ये असणं किती आवश्यक आहे आणि तो जर साम्यवाद आपल्याला ती दृष्टी देऊन गेला तर मग प्रत्येकामध्ये हा बदल होईल आणि तो अखंड समाज असा सगळा त्या साम्यभावाने भरलेला असेल आणि कुणालाच कुणाविषयी काही राग, लोभ, षड्रिपूंच त्या सगळ्या आकर्षण राहणार नाही आणि मग तो असा समाज हा आदर्श समाज असेल आणि मग असा आदर्श समाज निर्माण व्हावा. म्हणून मग आपल्याला मनामध्ये काय भाव असले पाहिजेत की रंजल्या जीवाची, गांजल्या जीवाची, मनी करी खंत, तोची करा साधू, तोची खरा संत. म्हणजे सगळ्या ह्या रंजल्या गांजल्या जीवांना आपलंसं करावंसं वाटणं ही जाणीव निर्माण होणं आवश्यक आहे. किंवा वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जानेने, परर दुःखे उपकार करे कोई, मन अभिमान न जाने रे, असं नरसिंह मेहता म्हणतात. म्हणजे काय की दुसऱ्यांच्या दुःखाची, दुसऱ्यांच्या पीडेची, दुसऱ्याच्या त्रासाची जितकी जाणीव आपल्याला होत जाईल तितकं आपण ते समृद्ध होत जातो आणि मग तो समाज असा समतेने भारलेला तयार होईल. आणि मग ही गीता माऊलीची दृष्टी ही आपल्याला अगदी एका मंगल विश्वामध्ये घेऊन जाईल, रामराज्यामध्ये घेऊन जाईल आणि मग जे सगळ्या संतांनी, सगळ्या सुधारकांनी जे स्वप्न पाहिलेले ते साकार होईल. म्हणून मग इथे माऊली काय म्हणतात ह्याच्यावर बघूया आपण की म्हणून असो ते विशेषे आपण पया सारिखे, जो चराचर देखे अखंडित. म्हणजे काय की म्हणून असो ते विशेष म्हणजे काय, आपण पया सारिखे म्हणजे स्वतः सारखंच. सगळं विश्व हे स्वतः सारखं आहे. मी कोणीतरी खूप मोठा नाहीये किंवा मी कोणापेक्षा खूप लहान, अशा प्रकारे जी समजूत करून सुख दुःख करतो माणूस, तसं नाहीये. तो काय आहे, जो समता दृष्टी ठेवणारा आहे आणि साम्यभावाने सगळीकडे बघणारा आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये सारख्याच ईश्वराचं अस्तित्व आहे आणि सगळे सारखेच आहेत. मी आणि तो कोणी परके नाहीयेत, अपपरभाव नाहीये त्याच्यामध्ये. अशा प्रकारे तो चराचर पाहतो. म्हणजे काय की सजीव आणि निर्जीव सगळी सृष्टी ही त्याला सारखीच वाटते. सगळीकडे एकच चैतन्य भरलेले आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एक वृक्ष आहे तर त्याच्या वरती सगळ्या शाखा, पानं सगळं दिसतात आपल्याला, फळं फुलं दिसतात, परंतु खाली जमिनीच्या आत त्या मुळाने आपल्याला घट्ट रोवून घेतलेलं असतं ते झाड ताजं राहण्यासाठी, टवटवीत राहण्यासाठी आणि त्याच्यात चैतन्य फुललेलं राहण्यासाठी. तसा तो ईश्वर ही आपल्या सगळ्यांची मूळ आहे आणि ते ईश्वरांनी जी सृष्टी निर्माण केली आहे ते त्या वृक्षासारखे आहे. त्या सगळ्या वृक्षाच्या फांद्या, पानं आपण आहोत. तर मग त्या मुळाकडे आपलं लक्ष सतत राहिलं पाहिजे. म्हणजे तो चराचरामध्ये सगळा भगवंत भरून राहिलेला आहे आणि ही सगळी सजीव निर्जीव सृष्टी त्यांनीच निर्माण केलेली आहे. त्यामुळे मग ती दृष्टी येते. म्हणजे मग म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली त्या रेड्याकडून मंत्र वधवून घेऊ शकतात किंवा तो प्रल्हाद आपल्या नारायण भक्तीने त्या खांबामध्ये नरहरीला प्रकट करू शकतो. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे की ती दृष्टी इतकी पवित्र आहे, पावन आहे, मन इतकं शुद्ध आहे आणि ते विचार इतके समृद्ध आहेत की त्यांच्यामुळे हे चमत्कार असे घडू शकतात. म्हणून मग माऊली आता पुढे पण काय सांगतात त्या समविषम भावाबद्दल की हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होते. म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीमध्ये न्यून शोधणं आणि अधिक शोधणं किंवा चांगलं वाईट, मग अपपरभाव, समविषम अशी दृष्टी ठेवणं हे कसं आहे की आणि काही विचित्र जे सर्व हे सगळे जे विचित्र भाव आहेत आपल्या मनातले ते मानी जैसे अवयव आपुले होती. म्हणजे काय की आपलेच अवयव आहेत. आता आपला डावा हात उजव्या हाता इतकं काम करत नाही, आपलेच सगळे अवयव आहेत. तर त्या प्रत्येक अवयवामध्ये काहीतरी कमी जास्तपणा आहे. तसा समाजामध्ये काहीतरी कमी जास्तपणा असणार सगळ्यांमध्ये, बौद्धिक पातळीवर असो, मानसिक असो किंवा त्या शारीरिक असो, योगाच्या बाबतीत असो, प्रत्येक जण कुठेतरी कमी जास्त असणार. पण तो कमी जास्त भाव आपण आपल्या शरीराबद्दल ठेवतो का? त्या सगळ्या अवयवांना आपण सारख्याच प्रकारे प्रेम करतो आणि त्यांना सारखंच वागवतो. त्यांच्यामध्ये आपण अपपरभाव करत नाही. तसा आपण सगळ्या समाजाबद्दल आणि त्या सगळ्या समोरच्या व्यक्तींबद्दल, जीवमात्रांबद्दल आपण तो भाव ठेवला पाहिजे. म्हणजे मग ती समता दृष्टी आपल्यामध्ये येईल. मग आणखी काय सांगतायत ते की तू ते बहुत प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी, जो साम्या परवती जगी प्राप्ती नाही. म्हणजे काय सांगतायत की
आपण आपल्या आयुष्यभर जीवाचं रान करतो की चांगला विवेक, चांगला विचार आपल्या मनामध्ये राहावा आणि तो क्षणभर सुद्धा दूर होऊ नये आपल्यापासून म्हणून. मग त्यासाठी जी दृष्टी कमावणं आवश्यक आहे ती ही समता दृष्टी आहे. तर त्याच्या बाबतीत ते काय म्हणतात की हे तो तू ते बहुत प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी, म्हणजे आम्ही तुला ह्याच बद्दल सतत सतत सांगितलेले पहिल्या अध्यायापासून समत्व दृष्टी, समत्व भाव आणि तो सगळा आपपरभाव नसावा, समविषम काही नसावं, सगळ्यांकडे सारख्याच दृष्टीने बघण्याची आपली मनाची तयारी असावी, हे सगळं आम्ही तुला प्रसंगी प्रत्येक वेळेला सांगत आलेलो आहे असं भगवंत म्हणतात अर्जुनाला. की हे सगळं कशासाठी सांगतोय आम्ही, कारण काय की जो साम्या परवते जगी प्राप्ती नाही, म्हणजे ही दृष्टी येणं ह्याच्यासारखं दुसरं भाग्यच नाही आहे, त्याच्यासारखी दुसरी प्राप्ती नाही आहे. की ही एकदा दृष्टी आली की मग आपल्याला कुणाविषयी काही द्वेष राहणार नाही, आकस राहणार नाही आणि कुणाचाही सूड घेण्याची भावना राहणार नाही. आपल्याला सगळ्यांविषयी सारखंच प्रेम वाटेल, आपला तो बाळ्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टा, अशी दृष्टी आपली राहणार नाही. आणि मग सगळ्यांविषयी ही प्रेम ती वृद्धी जशी जशी होत जाईल तसं ते चित्त अधिकाधिक अंतःकरण शुद्ध होत जाईल आणि मग त्या भगवंताला प्राप्त करणं आपल्याला अत्यंत सुलभ होईल. म्हणजे ही साम्य दृष्टी मिळणं ह्याच्यासारखा जगामध्ये दुसरा कुठलाही लाभ नाहीये, दुसरा कुठलाही फायदा नाहीये. आणि ही एकदा मिळाली की मग तो भगवंत पण आपल्यापासून दूर नाहीये. ही मग सारखी दृष्टी माऊली आपल्याला देतात, भगवंत आपल्याला देतात आणि तीच साम्य दृष्टी आपल्यामध्ये यावी म्हणून त्या भगवंताची आपण प्रार्थना करूया. आणि इथे आज झालेल्या पाठाची सांगता करते आणि ही सेवा भगवंताला अर्पण करते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.